मित्रांनो, आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती मला पुण्यात राहणाऱ्या परेश यांनी ईमेलद्वारे पाठवली आणि ईमेलच्या सुरुवातीलाच त्यांनी एक गोष्ट लिहिली. ही घटना घडल्यानंतर आम्ही कधीही एकत्र भीमाशंकरला गेलो नाही. आजही आमच्या ग्रुपमध्ये त्या दिवसाबद्दल फारसं कोणी बोलत नाही. तर त्या दिवशी काय घडलं होतं ते आजही आम्हाला समजलेलं नाही. त्यांचा ईमेल वाचल्यावर मला देखील उत्सुकता वाटली, कारण त्यात कुठेही भूत दिसल्याचा उल्लेख नव्हता. कुठेही एखादी सावली, पांढरी आकृती किंवा अशा प्रकारच्या नेहमीच्या गोष्टी नव्हत्या. पण तरीही संपूर्ण घटना इतकी विचित्र होती की ती वाचताना सतत मनात एकच प्रश्न येत राहिला, जर हे खरं असेल तर त्या 2 तासात नेमकं काय घडलं होतं? तर मित्रांनो, तुम्हाला जर अशात हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्स स्टोरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हालाही तुमच्यासोबत घडलेली एखादी भयानक घटना आमच्या चॅनलवर ऐकवायची असेल तर तुमची स्टोरी आमच्या मेलवर नक्की पाठवा. ही घटना ऑगस्ट 2013 मधली आहे. पुण्यात राहणारे 6 मित्र, परेश, त्याचा मित्र सूरज, स्वप्नील, पूजा, नेहा आणि वेदांत, सगळे कॉलेज पासूनचे मित्र. नोकरी, व्यवसाय आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे पूर्वीसारखं भेटणं कमी झालं. म्हणून एका शनिवारी त्यांनी अचानक ठरवलं की उद्या सकाळी भीमाशंकरला जाऊ. प्लॅन तसा फार मोठा नव्हता. सकाळी निघायचं, दर्शन घ्यायचं, जंगलातील काही ठिकाणी फिरायचं आणि संध्याकाळी पुण्याला परत यायचं. 3 बाईकवर 6 जण. सगळ्यांनाच हा प्लॅन आवडला. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता ते पुण्यावरून निघाले. सगळे एकमेकांचे इंटरकॉमद्वारे कनेक्टेड होते. हवामान छान होतं. रस्त्यावर फारशी गर्दीही नव्हती. सगळे मस्त मूड मध्ये होते. कोणी गाणी गात होतं, कोणी व्हिडिओ शूट करत होतं, तर कोणी पुढच्या ट्रिपचे प्लॅन करत होतं. साधारण 8:30च्या सुमारास ते राजगुरुनगर पार करून पुढे गेले. तेव्हाच पाऊस सुरू झाला. जोरदार नव्हता, पण सतत पडणारा. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना धुकं दिसू लागलं. साधारण 9 वाजता एका छोट्या टपरीवर ते चहा घेण्यासाठी थांबले. टपरीवर एक वृद्ध माणूस बसला होता. पांढरे केस, साधा शर्ट आणि डोळ्यात एक विचित्र स्थिरपणा. त्याने 6 जणांकडे पाहिलं, मग विचारलं, भीमाशंकरला जाताय का? परेश म्हणाला, हो. त्या माणसाने काही क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि मग सहजपणे म्हणाला, संध्याकाळ होण्याआधी परत. हे ऐकून सूरज हसतच म्हणाला, का काका? पण त्या माणसाने काही उत्तर दिलं नाही. फक्त तो एवढाच म्हणाला की जर फोन बंद पडला, रस्ता चुकला तर फोन कामाला येणार नाही. सगळ्यांनी तो विषय हसण्यावरी नेला. चहा संपवला आणि ते सगळे पुढे निघाले. दुपारी 11:30 वाजता ते भीमाशंकरला पोहोचले. दर्शन झालं, फोटो झाले, थोडं फिरणं झालं. सगळं अगदी व्यवस्थित चाललं. दुपारी साधारण 2:30च्या सुमारास वेदांतने सगळ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला. आपण इथून थेट पुण्याकडे परत जाण्यापेक्षा जंगलातला रस्ता एक्सप्लोर करूयात का? नेहा लगेच तयार झाली. स्वप्नीलने हे गुगल मॅप उघडलं, पण तिथे फारशी माहिती नव्हती. पण तरीही जवळच्या व्ह्यू पॉइंटवर जायचं आणि तिथून परत फिरायचं असं ठरलं. साधारणतः 3 वाजता ते एका व्ह्यू पॉइंटवर पोहोचले. तिथे धुकं खूप होत. समोरचा दरीचा भाग नीट दिसतही नव्हता. सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि जवळपास 25 ते 30 मिनिटं तिथे घालवले. ते निघणारच होते. इतक्यात पूजाने अचानक विचारलं, आपण नक्की 6 जणच आहोत ना? सूरज हसतच म्हणाला, नाही, 7 आहोत. सगळे हसू लागले. पूजाने विषय सोडून दिला. पण नंतर तिने सांगितलं की फोटो काढताना काही क्षणांसाठी तिला असं वाटलं होतं की त्यांच्या मागे अजून कोणीतरी उभं आहे. पण त्यावेळी अर्थातच कोणी तिचं बोलणं मनावर घेतलं नव्हतं. साधारणतः 4 वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. तेव्हा एक गोष्ट घडली. ती दिसायला मात्र साधी होती, पण नंतर विचार केला तेव्हा तीच त्यांच्यासाठी पहिली चेतावणी होती. सगळ्यांच्या फोनवरील नेटवर्क अचानक गायब झालं आणि तसं जंगलात ते सामान्य होतं. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही मिनिटांत जीपीएस देखील बंद पडले. एका फोनवर नाही तर सगळ्यांच्या फोन. पण आता त्यांना थोडं विचित्र वाटत, कारण काही वेळापूर्वी जीपीएस व्यवस्थित चालत होता. आता मात्र कोणत्याही फोनवर लोकेशन अपडेट होत नव्हतं. याच वेळी त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटा फाटा दिसला, जंगलाच्या आत जाणारा. रस्ता जरा जुनाट वाटत होता, पण वापरात असल्यासारखंही दिसत होतं. तेव्हा स्वप्नील म्हणाला की हा शॉर्टकट असू शकतो. सूरजने विचारलं, गुगल मॅपवर दिसतोय का? स्वप्नील म्हणाला, नाही, कदाचित नवीन रस्ता असेल. काही क्षण सगळे थांबले. मग वेदांत म्हणाला, जास्तीत जास्त काय होईल, 5-10 मिनिटांनी परत फिरू. आणि त्यांनी त्या रस्त्यावर बाईक वळवल्या. परेशने मेलमध्ये पुढे लिहिलं, कोणालाही कल्पना नव्हती की पुढचे 2 तास आमच्या आयुष्यातून अक्षरशः नाहीसे होणार आहेत. साधारण 5 मिनिट झाले. सूरजने सहज मागे वळून पाहिलं आणि तो क्षणभर गप्प झाला, कारण ज्या दिशेने ते आले होते तिथे आता रस्ता दिसत नव्हता. फक्त झाडं दिसत होती, घनदाट. त्याने लगेच बाईक थांबवली. परेशने विचारलं, अरे काय झालं? सूरज काही सेकंद मागे बघत राहिला, मग म्हणाला, अरे काय नाही, सहजच थांबलो. त्याला स्वतःलाच खात्री नव्हती की नेमकं त्याने काय पाहिलं, म्हणून त्याने तो विषय तिथेच सोडून दिला. पुढे जात राहिल्यावर जंगल आणखी दाट होत गेलं. मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं, पण एक विचित्र गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. त्या जंगलात पूर्ण शांतता होती आणि जंगलामध्ये शांतता असणे ही स्वतःमध्येच विचित्र गोष्ट होती. नेहा सूरजच्या मागे बसली होती. तिने अचानकच विचारलं की आपल्याला खरंच हा रस्ता माहित आहे ना? सूरज हसला आणि म्हणाला, नाही. सगळे हसू लागले. पण ते हसू काही सेकंदातच नाहीसं झालं,
कारण पुढे रस्ता 2 भागात विभागला होता. दोन्ही अगदी सारखेच. पाटी नाही, कोणता मार्कर नाही. स्वप्नील खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मग म्हणाला, मला वाटतं उजवा रस्ता योग्य आहे. का ते माहित नाही. उत्तर ऐकून सगळे पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट आली. त्यांनाही उजवाच रस्ता योग्य वाटत होता. शेवटी त्यांनी उजवीकडे वळण्याचा निर्णय घेतला. काही वेळापूर्वी जिथे झाडांमधून थोडाफार प्रकाश येत होता तिथे आता संध्याकाळसारखं वातावरण झालं. परेशने जेव्हा घड्याळ पाहिलं तेव्हा त्यात 4:23 झाली होती. आणखी काही मिनिटं गेली, मग अचानक समोर एक मोकळी जागा दिसली. मधोमध एक मोडकळीस आलेलं सिमेंटचं बांधकाम. फक्त 4 भिंतींचा सांगाडा. छप्पर नव्हतं, खिडक्या नव्हत्या, दरवाजे नव्हते. तो भाग इतका अनपेक्षित होता की सगळेजण तिथे थांब. पूजाने विचारलं, हे काय आहे? पण त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. सूरजने मोबाईल काढून फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीन अचानक पूर्ण काळी झाली. फोन बंद झाला. त्याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण फोन चालू झाला नाही. क्षणाभरात सगळ्यांचेच फोन डेड झाले. बॅटरी पूर्ण चार्ज असतानाही आता मात्र वातावरणातील हलका फुलका मूड देखील गायब झाला होता. परेशने पुढे मेलमध्ये लिहिलं होतं की मला चांगलंच आठवतंय की आम्ही तिथे जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं असतो, पण त्या 5 मिनिटात प्रत्येक जण अस्वस्थ झाला होता. जणू आपल्याला तिथे थांबू नये असं कोणीतरी आम्हाला सांगत होतं. त्यांनी पुन्हा बाईक सुरू केली आणि ते पुढे निघाले. साधारणतः 10 मिनिटांनंतर रस्ता अचानक मुख्य रस्त्याला जाऊन मिळाला. हे पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांना वाटलं आता सगळं संपण. खरं तर सगळं तिथूनच सुरू होणार होतं. कारण मुख्य रस्त्यावर आल्यावर परेशने आपल्या घड्याळात पाहिलं, कारण त्यात 4:34 नाही तर 6:39 झाली होती. त्याला क्षणभर वाटलं की घड्याळ बिघडलं आहे. त्याने मोबाईल पाहिला, त्यातही 6:39 झाली होती. म्हणजे 15-20 मिनिटाचा असलेला तो शॉर्टकट प्रत्यक्षात 2 तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता. पण त्या 2 तासात त्यांनी काय केलं होतं? ते कुठे थांबले होते? ते कुठे गेले होते? याचं उत्तर 6 जणांपैकी एकाकडेही नव्हतं. आणि त्याहून विचित्र गोष्ट त्यांना पुढील 1 तासात कळणार होती. कारण त्या हरवलेल्या 2 तासात फक्त वेळच गायब झाली नव्हती, तर त्यांच्या आठवणीचाही एक भाग गायब झाला होता. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर काही अंतरावर त्यांना एक पेट्रोल पंप दिसला. सगळ्यांनी ठरवलं की तिथे थांबून थोडी विश्रांती घे. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. आकाशही आता काळसर झालं होतं. पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर स्वप्नीलने सर्वात आधी विचारलं, भाऊ पुण्याला जायला इथून किती वेळ लागेल? त्या माणसाने त्यांच्याकडे पाहिलं, मग म्हणाला, पुणे अजून 2-2.5 तास. उत्तर ऐकून कोणीच काही बोललं नाही, कारण त्यांना त्याचं उत्तर विचित्र वाटलं नव्हतं. विचित्र वाटली ती पुढची गोष्ट. त्या पंपावरील बोर्डवर त्या जागेचं नाव लिहिलेलं होतं आणि ते नाव पाहताच सूरजच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कारण ती जागा तिथे असूच शकत नव्हती. कारण ते जिथे उभे होते तिथे पोहोचण्यासाठी त्यांना अजून किमान 40 किलोमीटर प्रवास करायचा होता. पण ते आधीच तिथे पोहोचले होते. परेशने लगेच गुगल मॅप उघडलं. आता नेटवर्क परत आलं होतं. लोकेशन रिफ्रेश झाली आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून तोही काही क्षण निशब्द झाला. कारण मॅप देखील त्याच गोष्टीची पुष्टी करत होता. ते खरोखरच त्या ठिकाणी होते. पण कसे? त्यांनी घेतलेला शॉर्टकट कोणत्याही नकाशात नव्हता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना तिथपर्यंतचा प्रवास अजिबात आठवत नव्हता. फक्त त्या मोडकळीस आलेल्या बांधकामापर्यंतचीच आठवण त्यांना होती. त्यानंतर थेट मुख्य रस्ता. मधले 2 तास पूर्ण रिकामे. जणू कोणीतरी त्यांच्या आठवणीतून तो भाग कापून काढला होता. सगळ्यांना आता अस्वस्थ वाटत होतं. पण आता रात्र होण्याआधी पुण्याला पोहोचणं जास्त महत्वाचं. त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला. सुरुवातीचा अर्धा-पाऊण तासाचा प्रवास पूर्ण शांततेत गेला. जो ग्रुप सकाळी सतत हसत खेळत होता तो आता जवळजवळ गप्प झाला होता. तेव्हाच नेहाने अचानक इंटरकॉमवर बोलायला सुरुवात केली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तिचा आवाज गंभीर. त्या शॉर्टकट मध्ये असताना मला कोणतरी दिसलं होतं. रस्त्याच्या कडेला 3 मुलं उभी होती. आता सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे होतं. नेहा पुढे म्हणाली, आपण त्या मोडकळीस आलेल्या जागेवर थांबलो होतो ना, तिथून निघाल्यानंतर काही वेळाने मी त्यांना पाहिलं होतं. त्यांचे चेहरे नीट आठवत नाही. त्या रात्री ते कसेबसे पुण्याला पोहोच. घरी गेल्यावर सगळ्यांनी ठरवलं उद्या सकाळी भेटून गोप्रो फुटेज आणि मोबाईल मधले फोटो एकत्र पाहिले. कारण त्यांना वाटत होतं कदाचित उत्तर तिथेच मिळेल. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जे पाहिलं त्यामुळे त्यांच्या मनातील प्रश्न कमी झाले नाही, उलट आणखी वाढ. कारण गोप्रो मध्ये त्या शॉर्टकटच्या आधीचा फुटेज होता, शॉर्टकट नंतरचाही फुटेज होता, पण मधला भाग पूर्ण गायब होता. फाईल करप्ट नव्हती, व्हिडिओ डिलीटही झाला नव्हता. जणू रेकॉर्डिंग थांबली होती आणि तब्बल 2 तासांनी पुन्हा चालू झाली. आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, व्ह्यू पॉइंटवर काढलेल्या फोटोज मध्ये काहीतरी बरोबर नव्हतं. पहिल्या 2-3 फोटोमध्ये ते 6 जण स्पष्ट दिसत होते, पण 4थ्या फोटोमध्ये सूरजचा चेहरा पूर्ण ब्लर झाला होता. बाकी सगळं स्पष्ट, बॅकग्राऊंड स्पष्ट, बाकी 5 जण स्पष्ट, फक्त सूरज ब्लर. आणि 5व्या फोटोमध्ये तो पुन्हा नॉर्मल दिसत होता. कॅमेरा शेक नव्हता, फोकस प्रॉब्लेम नव्हता, फक्त एकाच फ्रेम मध्ये एकाच व्यक्तीचा चेहरा पूर्ण अस्पष्ट. त्या रात्री कोणाला झोप लागली नाही. त्यांना अशा गोष्टी कळू लागल्या ज्यामुळे त्यांना त्या जंगलातील शॉर्टकट बद्दलचं सत्य शोधायची इच्छा झाली. पण सत्य शोधताना त्यांना जे समजलं
त्यामुळे त्यांना कळलं कधी कधी काही प्रश्न अनुत्तरित राहिलेलेच बरे असतात. परेशने पुढे मेलमध्ये लिहिलं होतं की त्या घटनेनंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की हा विषय इथेच संपवायचा. जे झालं ते झालं, पण काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला शांत बसू देत नाहीत. जितकं विसरण्याचा प्रयत्न कराल तितक्याच त्या परत समोर येतात. त्या ग्रुप फोटो मधील सूरजचा ब्लर झालेला चेहरा सगळ्यांच्या डोक्यात अडकून बसला होता. एक फोटो ब्लर असणे ही तशी फार मोठी गोष्ट नव्हती, पण त्या आधीचे आणि त्या नंतरचे सगळे फोटो एकदम परफेक्ट होते. स्वप्नीलने तो फोटो एका फोटोग्राफर मित्राला पाठवला. त्याला वाटलं कॅमेरा एरर असेल. 2 दिवसांनी त्याला उत्तर आलं, हा मोशन ब्लर नाहीये. माहित नाही, पण बाकी सगळं फ्रेम शार्प आहेत, पण फक्त त्याचा चेहरा ब्लर होणं टेक्निकली एक्सप्लेन करणं कठीण आहे. हे उत्तर मिळाल्यानंतर वातावरण पुन्हा गंभीर झालं. त्याच आठवड्यात सूरज मध्ये थोडे बदल दिसू लागले. तो आधीसारखा राहिला नव्हता. ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त बोलणारा सूरज आता शांत झाला होता. ऑफिस मधून आल्यावर तो तासनतास बाल्कनीत बसून राहायचा. फोन कमी वापरायचा, मेसेजला उशिरा रिप्लाय द्यायचा आणि वहीमध्ये तो काहीतरी एकटाच लिहत बसायचा. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की तो त्या गोष्टीचा जास्त विचार करत असावा, पण एक दिवस त्यांनी स्वतः परेशला फोन केला. त्याचा आवाज विचित्र वाटत होता. तो परेशला म्हणाला, परेश तुला काहीतरी विचारायचं. त्या शॉर्टकट मध्ये आपण नक्की 6 जणच होतो ना? परेश काही सेकंद शांत राहिला. हो, आपण 6 जण होतो. तुला नक्की खात्री आहे? हो. त्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता. मग सूरज म्हणाला, मला नाही वाटत. परेशने लगेच त्याला भेटायचं ठरवलं. त्यात संध्याकाळी ते दोघे भेटले. सूरजने त्याला मोबाईल मधील एक फोटो दाखवला. तो व्ह्यू पॉइंट वर काढलेला फोटो होता. परेशने तो फोटो आधीही पाहिला होता, पण सूरजने यावेळी तो फोटो त्याला झूम करून दाखवला. आणि मग परेशच्या लक्षात आलं, झाडांमधल्या एका जागी कोणीतरी उभं असल्यासारखं दिसत होत. अस्पष्ट, जास्त अंतर असल्यामुळे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण 3 मानवी आकृत्या असल्यासारखं नक्की वाटत होत. परेशने दुसरा फोटो उघडून पाहिला, पण तिथे ती जागा रिकामी होती. आणखी 2-3 फोटोही चेक केले, पण फक्त एका फोटो मध्येच त्या आकृत्या दिसत होत्या. त्याच रात्री सूरजने आणखी एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकल्यावर परेश पूर्णपणे शांत झाला. कारण सूरज म्हणाला, मला त्या 2 तासांमधलं काहीतरी आठवायला लागलं. पूर्ण नाही, पण मला काही सेकंद आठवतात. सूरज डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करू लागला. आपण त्या मोडकळीस आलेल्या जागेवर होतो. मग आपण पुन्हा बाईकवर बस. आणि त्यानंतर तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्यानंतर रस्ता नव्हता. मला फक्त एवढंच आठवतंय की आपण रस्त्यावर नव्हतो. परेशला हे काही समजत नव्हतं. तो काही क्षण समोर जंगलाच्या दिशेने पाहत राहिला. पण आता सूरजला त्यामधील काही तुकडे आठवायला लागले होते, पण ते तुकडे एकमेकांशी जुळत नव्हते. पुढील काही दिवसात परेश आणि स्वप्नीलने त्या रस्त्याबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली. गुगलवर काहीच सापडलं नाही. मॅपवर तो रस्ताच नव्हता. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जुन्या मॅप्स मध्येही त्याचा उल्लेख नव्हता. पण शेवटी त्यांना एक गोष्ट सापडली. ते एका जुन्या स्थानिक न्यूजपेपर मध्ये होते. 7 वर्षापूर्वी एक छोटीशी बातमी. ती बातमी अशी होती, भीमाशंकर जंगल परिसरात हरवलेले 3 युवक शोध मोहिमेनंतरही सापडले नाही. 3 जण, बाईक राईड, शॉर्टकट आणि त्यानंतर बेपत्ता. पुढे त्यांचा कधीच शोध लागला नाही. ही बातमी वाचल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. कारण हरवलेले युवक ज्या भागात शेवटचे दिसले होते, तो भाग साधारणतः त्याच परिसरात होता जिथे त्यांनी तो शॉर्टकट घेतला. पण खरी समस्या आता सुरू होणार, कारण त्या दिवसानंतर सूरजमध्ये होणारे बदल स्पष्टपणे दिसू लागले. एके दिवशी सूरजने परेशला रात्री फोन केला आणि तो फोन या घटनेतील सर्वात विचित्र फोन होता. तो म्हणाला, परेश, मी या रस्त्यावर आधीही गेलो आहे, पण सूरज आयुष्यात कधीही त्या शॉर्टकटवर गेला नव्हता, किमान परेशच्या आठवणीनुसार तरी. दरम्यान पोलिसांच्या जुन्या फाईल मध्ये हरवलेल्या 3 युवकांपैकी एकाचा फोटो पाहून सगळेजण काही क्षण गप्प बसले. कारण तो मुलगा सूरज सारखा दिसत होता. अगदी डुप्लिकेट नाही, पण इतकं साम्य होतं की पहिल्या नजरेत कोणालाही धक्का बसला. स्वप्नीलने लगेच जन्मतारीख, नाव, पत्ता सगळं चेक केलं. सगळं वेगळं होतं. तो सूरज नव्हता. त्याच आठवड्यात त्यांनी एक शेवटचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा भीमाशंकरला जायचं आणि एकदाच हे प्रकरण संपून टाकायचं. शनिवारी पहाटे तिघेच निघाले, परेश, स्वप्नील आणि सूरज. दुपारी ते त्या व्ह्यू पॉइंट जवळ पोहोचले जिथून सगळं सुरू झालं होतं. त्यांनी आजूबाजूचा परिसर तपास, पण तो शॉर्टकट त्यांना कुठेच दिसत नव्हता. जिथे तो फाटा होता तिथे आता दाट झुडपं होती. जणू तिथे कधी रस्ता नव्हता. परेशने जुने फोटो उघडले, लोकेशन कम्पेअर केली. जागा तीच होती, पण आता रस्ता गायब झाला होता. आता तिघेही गोंधळले. ते परत निघणार इतक्यात सूरज अचानक थांबला. तो काही सेकंद जंगलाकडे पाहत राहील, मग म्हणाला, मला आठवलं. परेश आणि स्वप्नील त्याच्याकडे वळले. काय आठवलं? सूरजचा आवाज आता शांत झाला. आपण तिथे हरवलो नव्हतो, आपण तिथे थांबलो होतो, त्या मोडकळीस आलेल्या जागेजवळ. परेशने विचारलं, 2 तास? सूरजने मान हो, कारण आपण तिथे 6 जण नव्हतो. हे ऐकून दोघेही स्तब्ध झाले. सूरज पुढे म्हणाला, मला आता थोडं थोडं आठवत, तिथे आणखी काही जण होते, ते आपल्याशी बोलत होते. स्वप्नीलने जरा चिडूनच विचारलं, अरे हे तू काय बोलतोय? ते तिघे बोलतच होते. त्या क्षणी वारा जोरात वाहू लागला. झाडांच्या फांद्या हलू लागल्या आणि अचानक सूरजचं लक्ष समोर गेलं. दूर जंगलाच्या आत काही सेकंदासाठी त्याला काहीतरी दिसलं. तो लगेच त्या दिशेने चालू लागला. परेश आणि स्वप्नील त्याच्या मागे धावले, पण काही अंतरावर गेल्यावर ते थांबले.
कारण तिथे काहीच नव्हतं, फक्त झाडं, ओलसर माती आणि शांतता. सूरज मात्र त्याच जागेवर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच वेगळीच शांतता दिसत होती. गेल्या अनेक आठवड्यांपासून त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा गोंधळ, अस्वस्थता आणि सतत काहीतरी आठवण्याचा प्रयत्न, हे सगळं जणू अचानक नाहीसं झालं. परेश आणि स्वप्नील त्याच्याकडे पाहत उभे होते. परेशने विचारलं, काय झालं? सूरजने लगेच उत्तर दिलं नाही. तो काही क्षण तसाच उभा राहिला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, बस आता संपलं. स्वप्नीलने विचारलं, अरे काय संपलं? सूरजने जंगलाकडे पाहतच उत्तर दिलं, मला आता सगळं आठवलं. परेश आणि स्वप्नील एकमेकांकडे पाहू लागले. सूरजने एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण शांतता पसरली. मग तो पुढे म्हणाला, आपण त्या मोडकळी चाललेल्या जागेवर थांबलो होतो आणि तिथे आपण एकटे नव्हतो. कधी कधी काही ठिकाणं फक्त जागा नसती, काही अपूर्ण गोष्टी, काही हरवलेल्या आठवणी आणि काही अनुत्तरित प्रश्न जपून ठेवतात. आणि कदाचित भीमाशंकरच्या त्या जंगलात आजही असाच एखादा प्रश्न दडलेला असेल. तिथे तेच तिघे उभे होते, 7 वर्षांपूर्वी हरवलेले. हे ऐकताच परेश आणि स्वप्नीलच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तुला खात्री आहे? हो, सूरज शांतपणे म्हणाला. मला त्यांचे चेहरे आठवत नाही, मला त्यांची नावंही आठवत नाहीत, पण त्यांच्याबद्दलची एक गोष्ट आठवते, ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. तो पुढे म्हणाला, मला वाटतं ते हरवले नव्हते, ते कुठल्या तरी विचित्र चक्रात अडकले होते. त्यांना रस्ता दिसत होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. सूरज पुन्हा एकदा त्या दिशेने पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. ते तिघे चालत जंगलाच्या बाहेर. सूरजने डोळे मिटले, मग शांत आवाजात म्हणाला, मला वाटतं यावेळी त्यांना रस्ता सापडला. त्यानंतर तिघेही तिथून निघाले. त्या दिवसानंतर सूरजला पुन्हा ती स्वप्न पडली आणि हळूहळू सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊ लागलं. परेशने आपल्या ईमेलच्या शेवटी लिहिलं, आजही मला माहित नाही त्या जंगलात नेमकं काय घडलं. आम्ही जे पाहिलं होतं ते खरंच होतं की आमच्या मनाचा खेळ होता, हेही आम्हाला माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या दिवशी आम्ही 6 जण तिथून परत आलो आणि कदाचित आमच्यासोबत आणखी कोणीतरी त्या चक्रातून बाहेर पडलं. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एखाद्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.